Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So today we will learn class 4 English lesson number 1.8 welcome speech. Okay? So have you given any speech in annual function? So welcome speech. ॲक्च्युली इथे एक स्टुडंट्स आहे की ती ॲन्युअल फंक्शनला एक वेलकम स्पीच देत आहे. ओके, तर ती कशी देते ते आपण पाहूया. त्यामुळे हाऊ डू वी वेलकम अवर गेस्ट, हाऊ कॅन वी मेक अवर गेस्ट फील हॅप्पी अँड कम्फर्टेबल, याचे आन्सर तुम्हाला लेसन संपल्यावर समजून जाईल. मी दिलेले आहे लास्टला पण पण कसं वेलकम केलं जातं ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. सो लेट स्टार्ट वेलकम स्पीच. नमस्ते, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आय एम युतवा. ही एक स्टुडंट आहे युतवा. ती आता वेलकम स्पीच देत आहे. तर स्टार्ट कसं केलं तिने? नमस्ते, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. ओके. आय एम युतवा. आय एम हिअर टू वेलकम यू ऑल ऑन बिहाफ ऑफ अवर स्कूल. I extend a warm welcome to everyone present here. मी सर्वांचे वेलकम करते जे पण इथे प्रेझेंट आहे. रिस्पेक्टेड प्रिन्सिपॉल, डिअर टीचर्स, लव्हिंग पॅरेंट्स अँड ऑल माय फ्रेंड्स. कोण कोण आहे तिथे? प्रिन्सिपॉल आहे, टीचर्स आहे, पॅरेंट्स आहे अँड फ्रेंड्स मीन्स स्टुडंट्स बाकीचे. I feel very happy and proud to stand before you today on this joyful occasion of our annual school gathering. काय आहे तिथे? ॲन्युअल स्कूल गॅदरिंग आहे. ओके, तर तिला खूप आनंद झाला की ते सर्वांसमोर स्पीच देत आहे. This is one of the most awaited days of the year. तुम्ही पण वाट पाहता ना ॲन्युअल गॅदरिंगची? अ डे filled with excitement, joy and celebrations. खूप एक्साइटमेंट असते त्या दिवशी. It's a day when we all come together as one big school family to celebrate our talents. आपण गॅदरिंग, जे ॲन्युअल गॅदरिंग असते तिथे आपण सेलिब्रेट करतो, आपण परफॉर्म करतो आणि आपण काय शोकेस करतो? अवर टॅलेंट्स, अचिव्हमेंट, सक्सेस, हार्डवर्क. ओके, हार्डवर्क केलेला असतो ना आपण, जे पण परफॉर्म करतो आपण त्याच्याकरता खूप मेहनत घेतली असते, प्रॅक्टिस केलेली असते. Our teachers and friends have spent many days preparing wonderful परफॉर्मन्सेस. ओके, टीचर्सने खूप टाईम स्पेंड केला असतो आपल्यासोबत. ते आपल्याकडून प्रिपेरेशन करून घेता. लाईक कोणकोणते परफॉर्मन्सेस? सॉंग्स, डान्सेस, स्किट्स म्हणजे नाटकं, स्पीचेस, क्राफ्ट एक्झिबिशन अँड मेनी मोर. खूप काही. वी हॅव प्रॅक्टिस्ड विथ फुल इंथुझियाझम म्हणजे खूप इंथुझियाझम, उत्सुकतेने आपण प्रॅक्टिस केलेली असते. अँड टीमवर्क टू मेक धिस डे अ स्पेशल फॉर एव्हरीवन. टीमवर्क केलेलं असतं. आय टेक धिस ऑपॉर्च्युनिटी टू वेलकम टू द रिस्पेक्टेड चीफ गेस्ट. आता फर्स्ट जी युतू आहे ती कोणाचे वेलकम करत आहे? चीफ गेस्ट. जे चीफ गेस्ट असतात ना, आपण बाहेरून कोणाला ते बोलवतो, ओके, ॲज अ गेस्ट म्हणून, त्यांचं ते वेलकम करत आहे. हू हॅज टेकन द टाईम टू बी प्रेझेंट हिअर टू ॲप्रिशिएट अस. ओके, ते त्यांचा टाईम काढून इथे आलेले आपल्याला ॲप्रिशिएशन देण्याकरता. चीफ गेस्ट. I feel honored to have you all with us today. After this, आता चीफ गेस्ट नंतर ती कोणाचं वेलकम करत आहे? आय वेलकम अँड ऑफर माय हार्टफेल्ट रिगार्ड्स टू द मोस्ट इम्पॉर्टंट. जे मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन आहे स्कूलमधले त्यांचं वेलकम करत आहे. कोण आहे ते?
पर्सन इन अवर स्कूल अवर प्रिन्सिपॉल. ओके. नंतर प्रिन्सिपॉलचं तिने वेलकम केलं की हे ऑलवेज गाईड अस, ते आपल्याला गाईड्स करतात प्रत्येक वेळेस. ओके. आय एक्सटेंड अ वॉर्म ग्रीटिंग टू अवर डिअर टीचर्स, प्रिन्सिपॉल नंतर टीचर्स. ओके. की हू वर्क टायरलेसली टू हेल्प अस लर्न अँड ग्रो, ते न थकता, टीचर्स न थकता आपल्याला हेल्प करता. ओके. Let's all say hello and thank you to our wonderful parents. ती पॅरेंट्स वेलकम कसं करते आहे की सगळ्यांना ते म्हणते की तुम्ही सर्व बोला, आपण बोलूया हेल्लो अँड थँक्यू इथे आल्याबद्दल. हू ऑलवेज सपोर्ट अँड एनकरेज अस इन द इव्हिनिंग. एव्हरीथिंग वी डू. एव्हरीथिंग म्हणजे पॅरेंट्स आपल्याला सपोर्ट करतात ना, सर्वांमध्ये एनकरेज करतात. I express my happiness to see you all here to our gathering. How can I forget you? आता ते कोणाचं पॅरेंट झाले, प्रिन्सिपल झाले, टीचर झाले, चीफ गेस्ट झाले. आता कोण बाकी आहे? माय डिअर फ्रेंड्स, म्हणजे जे स्टुडंट्स आहे बाकीचे, ते आता जे युतू आहे ते त्यांचं वेलकम करत आहे. आय एम डिलाइटेड टू सी सच अ हॅपी फेसेस in audience today. Okay. Let's give a big hand to everyone who made this event possible. ते काय म्हणते, सर्वांकरता बिग हँड म्हणजे क्लॅप होऊ द्या. Dear friends, let's enjoy every moment of today's program. एन्जॉय करूया आपण आजचा प्रोग्राम. Let's clap for every performance and cheer our friends. क्लॅप करूया, cheer करूया, एन्जॉय करूया हा परफॉर्मन्स सर्वांचे. This is our day. हा आपला दिवस आहे. A day to shine, smile and celebrate together. Once again, I warmly welcome everyone to our school gathering. ती लास्टला पण वन्स अगेन वेलकम करत आहे सर्वांचं. सो लेट्स बिगिन द प्रोग्राम विथ हॅपीनेस इन अवर हार्ट्स अँड बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज. ॲप्लॉज मीन्स क्लॅप करणे, टाळ्या वाजवणे. ओके. अँड लास्टला काय म्हणते ती, थँक्यू. असं आपण वेलकम स्पीच देतो. तुम्हाला समजलं असेल तिने किती व्यवस्थित वेलकम स्पीच दिलंय. ओके. राईट अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मीन्स शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण. शॉर्ट फॉर्म. आता हे लेट अस, तर याचा शॉर्ट फॉर्म काय होतो, लेट्स. मिनिंग सेम असतो, मिनिंग नाही चेंज होत, फक्त आपण जे रायटिंग जे करतो ना त्या थोडं चेंज करतो आपण, शॉर्ट फॉर्ममध्ये राईट करतो. आय एम, आय एम. ओके. आय एम, इट्स, यू विल, वी हॅव, आय हॅड. ओके. हे सिम्पल आहे, शॉर्ट फॉर्म आहे, मिनिंग चेंज होत नाही इथे. फक्त आपण शॉर्ट फॉर्म लिहितो लॉंग फॉर्म लिहिण्यापेक्षा. राईट अ शॉर्ट स्पीच फॉर डिफरंट ओकेजन्स अँड प्रेझेंट इट. आता तुम्हाला पण एक स्पीच द्यायचं आहे. हे फॉर एक्झाम्पल इथे ओकेजन्स दिलेले आहे की इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, टीचर्स डे, कारगिल विजय दिन, याच्यावर तुम्हाला स्पीच द्यायचं आहे. तर तुम्ही कोणतंही एक एक्झाम्पल घेऊ शकता. मी इथे दिलेलं आहे इंडिपेंडन्स डे स्पीच दिलेलं आहे. ओके. तुम्ही रिपब्लिक डे घेऊ शकता, टीचर्स डेवर राईट करू शकता. ओके. ओके. Fun time. Why did the teacher wear sunglasses? Because her students were so bright. तुम्ही ब्राईट आहे ना, स्टुडंट्स ब्राईट आहे म्हणून टीचर्स सनग्लासेस यूज करता. Why did the pencil feel proud? Because it was a sharp. आपण म्हणतो ना शार्प स्टुडंट असता तर ते प्राऊड फील करतात. तसं पेन्सिल काय प्राऊड फील करते, कारण की आपण शार्प करतो ना तिला, त्यामुळे. हे फन टाईम आहे, जोक आहे. Why did the bicycle fall down? Because it was too tired. Okay. Okay. So
आपल्याला स्टार्टिंगलाच प्रश्न विचारले होते ना, हाऊ डू वी वेलकम अवर गेस्ट, हाऊ कॅन वी मेक अवर गेस्ट फील हॅपी अँड कम्फर्टेबल. ओके, सो मी आता त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, आन्सर दिलेलं आहे इथे. ओके, आता आपण पाहिलं युथवा कसे वॉर्मली अँड स्माइलिंगली स्पीच देते, वेलकम करतं सर्वांचं, तसं आपण पण वेलकम केलं आपल्या गेस्टचं तर ते पण हॅप्पी होतील, कम्फर्टेबल होतील. बरोबर, रिस्पेक्ट द्यायची आपण. आता मी हे काही वर्ड आणि मिनिंग्स दिलेले आहे की जे म्हणजे की एक्सटेंड म्हणजे काय. ओके, ओकेजन. ओके, तर मी हे मिनिंग दिलेले आहे. ॲप्लॉज म्हणजे क्लॅपिंग टू शो ॲप्रिशिएशन, क्लॅप करतो आपण. डिलायटेड, व्हेरी हॅप्पी. एनकरेज म्हणजे कॉन्फिडन्स देणे. ओके, टायरलेसली म्हणजे विदाऊट गेटिंग टायर्ड म्हणजे न थकता. ओके, तुम्ही हे राईट डाऊन करू शकता, रीड करा. ओके, व्होकॅब्युलरी वाढेल तुमची याने. ओके, आणि स्पीकिंगला पण बेनिफिशियल होईल. ओके, achievements means success. So I hope student you enjoyed this lesson. Thank you and keep learning. Okay, so if you like this video, please like, share and subscribe. Please don't forget to subscribe. Okay, see you.